कथेनी आणि जात्यामधील ओव्यांनी शब्दवाढ झालेल्या ज्ञाननवतांच्या रक्तानं पावन झालेल्या या महाराष्ट्राला माझा मानाचा मुजरा. नमस्कार, माझे नाव तनुश्री सगळजीचा थोर. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेला माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यासाठी आज आपण एकत्र जमलो आहोत. लोकमान्य टिळकांचं हे भारताचे महान सुपुत्र होते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावी लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. त्यांचे वडील गंगाधर शास्त्री हे संस्कृत भाषेचे महान जाणकार होते. लोकमान्य टिळकांना लहानपणापासूनच गणित या विषयाची खूप आवड होती. सुरुवातीचे शिक्षण झाल्याच्या नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्यात त्यांना गोपाळ गणेश आगरकर हा मित्र भेटला. दोघेही अतिशय बुद्धिमान होते, पण प्रथम राजकीय सुधारणा करायचे की सामाजिक सुधारणा करायचे या बाबतीत दोघांमध्ये खूप चर्चा असायची. लोकमान्य टिळकांना वाटायचं की आधी राजकीय सुधारणा करूया, मग सामाजिक सुधारणा करूया, कारण की राजकीय सुधारणा केल्याच्या नंतर आपल्या भारताला कसे स्वातंत्र्य मिळेल ह्याच्याकडे लोकमान्य टिळकांनी जास्त लक्ष दिले. लोक एकत्र यावं म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव, शिवजयंती अशा मोठ्या प्रमाणे सण साजरे केले. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार असे